हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 5th स्टँडर्ड EVS 1चा जो आपला 11th लेसन आहे त्याचे आपण हा सेकंड व्हिडिओ आहे. फर्स्ट पार्टचा व्हिडिओसुद्धा चॅनलवरती आहे. हा सेकंड पार्ट आहे, अवर होम अँड एन्व्हायरमेंट पार्ट 2. चला तर मग सुरुवात करूया. People built house to suit the climate of their region using the natural resources that are available. Difference in the construction and building material give rise to different types of house. Water, food, clothing, shelter are the basic need of every human being everywhere. These needs are not fulfilled in the case of each and every person, then the following situation arises. Around us we have seen many of people lack shelter. They seek shelter at the roadside, footpath, under bridge and building, in railway or bus station, even and on open ground. म्हणजे बघा, आपण लास्ट ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची घरं बघितली, बरोबर, वेगवेगळ्या शेल्टरचे प्रकार बघितले. पण प्रत्येकाच्या हवामानानुसार आपण बघितले की प्लेन्स किंवा डेझर्ट रिजनमध्ये कशी घरं असतात, बरोबर. आणि जसं प्रत्येकाला हवा, अन्न, पाणी ह्या त्याच्या मूलभूत गरजा आहेत, त्याचप्रमाणे शेल्टर ही सुद्धा त्याची मूलभूत गरज आहे. पण आपण बघतो की आजूबाजूला आपल्या बरेचसे निवारा नसलेले किंवा घरं नसलेली लोकं आपण आजूबाजूला पाहतो. पण ते कुठे राहतात? तर एखाद्या पुलाखाली, पडक्या इमारती शेजारी. तुम्ही पण पाहिले असतील तुमच्या सिटीमध्ये किंवा शहरामध्ये तुम्ही जिथे राहता तिथे अशी लोकं तुम्ही पाहिलेली असतील. त्यांना घर होमलेस असतात ते. मग पुलाखाली, पडक्या इमारतीखाली, रेल्वे स्टेशनमध्ये किंवा बघा ज्या बिल्डिंगचं काम, कन्स्ट्रक्शनचं चालू आहे तिथे कुठेतरी चोरून राहतात. आणि का राहतात ही? कारण त्यांना प्रॉपर त्यांच्याकडे काम नसल्यामुळे त्यांना पुरेसे पैसे नसतात की ते घर घेऊ शकतील, बरोबर. त्याच्यामुळे ते कुठे राहतात. अ सेक्शन ऑफ अवर सोसायटी being homeless in a social problem. That is why the government implement many schemes to provide home to homeless. In some of the cities, government make night shelter available to homeless. मग याच्यामुळे काय आहे, गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, अनेक योजना निर्माण केलेल्या आहेत. त्या योजनेअंतर्गत काय होतं की ह्या लोकांना शेल्टरसाठी, त्यांच्या घरासाठी पैसे दिले जातात किंवा त्यांना रात्र निवारेसुद्धा उपलब्ध केलेले आहेत. बघा इथे, व्हाय पीपल बिकम होमलेस, घरं का नसतात. लॅक ऑफ अफोर्डेबल हाऊस, म्हणजे परवडणाऱ्या घरांचा अभाव. नंतर इनॅक्टिवेट इन्कम, म्हणजे अपुरे इन्कम. अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारपणा आहे. पॉवर्टी, म्हणजे दारिद्र्य, गरिबी आहे. नॅचरल डिझास्टर, काही जणांची घरं नॅचरल डिझास्टरमध्ये गेलेली असतात. फिजिकल अँड मेंटल डिसऑर्डर, शारीरिक आणि मानसिक आजारामुळे सुद्धा त्यांना बेघर व्हायला लागते. असे विविध कारणांमुळे लोक बेघर होतात. पुढे दिलं आहे आपल्याला बघा, ॲज टाईम पास्ट ह्युमन वेंट टू मेकिंग सुटेबल चेंज इन इट्स शेल्टर. म्हणजे कशा प्रकारची घरं आपण बदलत, म्हणजे आधी मानव कसं होतं बघा. आपण तुमच्या EVS 2च्या लेसनमध्ये बघू शकता. आपण बघितलं आहे होमो इरेक्ट, निअँडरथल मॅन किंवा होमो सॅपियन बघत गेले ना आपण. तशाच पद्धतीने आपण त्यांचे शेल्टर बघणार. पहिले हा माणूस काय होता, एप्स म्हणजे मानव आपण बघितलेला आहे. एप्स म्हणजे मंकी बघितलेला आहे आपण. त्या मंकीपासून कसा मानव होत गेला हे आपण बघितलेलं आहे. होमो सॅपियन, होमो इरेक्टस, निअँडरथल, असे वेगवेगळे आपण मानवाचे प्रकार आणि त्यांची शेल्टरसुद्धा EVS 2मध्ये बघितलेले आहेत. बघा, त्याच्यानंतर तो पहिले झाडावर राहायचा, मग केव्ज, आणि नंतर मग असं स्टोनचं हे बांधलं. नंतर थोडं पुढे असं हे केली आणि मग इथे त्याला रूफ केले, खाली भिंत बांधल्यात, मग थोडंसं पक्कं घर बांधलं. मग बघा इथे अशा प्रकारे हे त्याचे चेंजेस होत गेलेले आहेत. त्याच्या निवाऱ्यामध्ये काळानुरूप त्याचे कसे बदल झाले. ॲज द टाईम पास ह्युमन वेंट टू मेक सुटेबल चेंज इन देअर शेल्टर. त्याच्या घरामध्ये बदल होत गेलेले आहेत. कशानुसार बदल होत गेलेले आहेत? तर त्याच्या गरजेनुसार त्याने त्याच्या घरामध्ये बदल करत नेलेले आहेत. पुढे बघणार आहोत आपण. पहा, ट्राय दिस. विजिट अ प्लेस where construction work is going on. List the material that you see there. Obtain information about the pollution in the area. कन्स्ट्रक्शनच्या साईटवरती व्हिजिट द्यायची आहे तुम्ही आणि तिथे काय काय साहित्य
आहे याची यादी बनवायची आहे. बघा, ब्रिक्स कशापासून बनवलेलं आहे, तर ब्रिक्स हे म्हणजे सॉईल मातीपासून बनलेलं आहे. आयर्न कुठून, वूड कसलं, ओरिजिनल सोर्स वूड कुठून मिळतं, तर वूड हे आपण झाडं तोडली जातात त्याच्यापासून वूड, किंवा वॉटर कुठून आणतात, हे सगळं तुम्हाला हे दिलेलं आहे. एक प्रोजेक्ट टाईप दिलेला आहे, करून पहा. हे तुम्ही एखाद्या साईटला व्हिजिट देऊन करायचं आहे. यूज दिस पिक्चर टू डिस्कस हाऊ एन्व्हायरमेंटल पोल्युशन अफेक्ट्स अस. खाली काही पिक्चर दिलेत, त्याच्यावरून आपण एन्व्हायरमेंटल पोल्युशन कसं आपल्याला अफेक्ट करतं, प्रदूषण, हे बघायचं आहे. पहा, अ लॉन्च एक्स्ट्रॅक्टिंग सँड म्हणजे वाळूचा उपसा करणारी ही बोट आहे. नंतर फॉरेस्ट फायर, वणवा लागलेला आहे. फेलिंग ट्रीज अँड फॉरेस्ट, कट केले जातात बघा ट्रीज. नंतर आहे इथे डोंगर पोखरला जातोय बघा, क्वॅरिंग. नंतर फॉरेस्ट फायर बघितली आपण, आणि ड्रॉईंग एक्सेस वॉटर म्हणजे पाण्याचा अतिरिक्त वापर किंवा उपसा केलेला आहे. द पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड इज इन्क्रीजिंग ऑल द टाईम, दॅट इज वाय हाऊस आर बीइंग बिल्ट इन लार्ज नंबर. म्हणजे बघा, जगामध्ये आपल्या म्हणजे भारतामध्येच आपण म्हटलं तर पोल्युशन खूप वाढत आहे. त्याच्यामुळे काय होतं आहे, नैसर्गिक साधन संपत्तीचा तुटवडा होत चाललेला आहे. कारण आपण भरपूर प्रमाणात घरं बांधतो आहे. माणसं वाढली, त्यांना राहण्यासाठी घरं वाढली की बघा, आता आई वडील आहेत, त्यांची 2 मुलं आहेत, मुलं मोठी झाली, त्यांची लग्न झाली की त्यांना वेगळ्या घराची गरज पडते. त्याच्यामुळे अशी घरांची संख्या ही वाढत जाते. आणि घरांची संख्या वाढल्यामुळे काय होतं आहे, हे घरं बनवण्यासाठी जे मटेरियल लागतं, त्या मटेरियलसुद्धा मोठ्या प्रमाणात निसर्गातून वापरलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे बघा कसे डिगिंग अप हिल्स बाय क्वेरिंग, म्हणजे आता डोंगर पोखरणे, कशासाठी डोंगर पोखरला जातो, तर आपल्याला स्टोन लागतात किंवा जे मटेरियल घरासाठी लागतं त्याच्यासाठी. तसेच दुसरं आहे एक्स्ट्रॅक्टिंग सँड फ्रॉम सीशोर अँड रिव्हर बेड्स, म्हणजे वाळूचा उपसा केला जातो, घरासाठी वाळू लागते की नाही. तिसरं आहे एक्स्ट्रॅक्टिंग स्टोन अँड अर्थ फ्रॉम ग्राउंड, आपण जमिनीतून दगड माती काढतो. नंतर आहे फेलिंग ट्रीज टू क्लिअर लँड, म्हणजे आपल्याला लाकूड लागतं घरासाठी, त्याच्यासाठी आपण अशा पद्धतीने आपण काय करत आहोत की आपण निसर्गाचा समतोल बिघडत आहोत. कशासाठी, तर आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी. बिकॉज ऑफ ग्रोईंग urbanization, land which was previously being used for agriculture, similarly other purpose is now being used to build road and to raise settlement. When this lead to shortage of agriculture land, forest land is used for agriculture, tree are felling in great number and forest are reduced. म्हणजे बघा, घरासाठी साहित्य आपण शेती आणि इतर उपयोगासाठी असलेली जमीन आपण वाढत्या शहरीकरणामुळे तिथे घरं म्हणजे बघा, पूर्वी जिथे जंगल होतं ते तोडून आता घरं बांधण्यात आलेली आहेत किंवा मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधण्यात आलेल्या आहेत. याच्यामुळे काय होतं आहे, तर आपण निसर्गाचा समतोल, झाडं तोडल्यामुळे आपण निसर्गाचा समतोल हा बिघडवण्यास कारणीभूत ठरत आहोत. नुसतंच झाडं नाही तर आपण विविध प्रकारे निसर्गाचा समतोल बिघडतो बघा, किंवा पोल्युशन आपण विविध प्रकारे निर्माण करतो. एनर्जी इज नीडेड टू प्रोड्यूस कन्स्ट्रक्शन मटेरियल. इट इज यूज्ड ऑन व्हेरी लार्ज स्केल टू प्रिपेअर ब्रिक्स फ्रॉम सॉईल, सिमेंट लाईक फ्रॉम लाईमस्टोन, ग्लास अँड सँड अँड सो ऑन. म्हणजे बघा, ऊर्जा निर्मिती करण्यासाठी आपण काय करतोय, विविध मिनरल्स, ऑइल्सचा वगैरे सुद्धा आपण उपयोग करतोय. आणि पण हे काय, कुठून आपण हे करतोय, तर निसर्गातूनच आपण हे यूज करतोय. म्हणजे आता बघा, ब्रिक्स बनवायचे आहेत, विटा बनवायच्या आहेत, तर विटांसाठी आपण काय करतो, माती लागते. मग माती खणल्यामुळे सुद्धा जमिनीचं जी थर आहे तो कमी होतो. म्हणजे आपण काय करतो, इथे सुद्धा निसर्गाचं आपण नुकसानच करतोय. तसंच बघा, व्हेअर डज द एनर्जी कम फ्रॉम, इट प्रोड्यूस युजिंग नॅचरल फ्युल लाईक कोल, नॅचरल गॅस, मिनरल ऑइल्स. दिस नॅचरल फ्युल कॅन बी यूज्ड ओनली वन्स. they get consumed when we use them. Makeover burning the fuel leads and to air pollution. म्हणजे बघा, आपण काय करतो की मिनरल्स ऑइल्स वापरतो, बरोबर. हे एकदा आपण वापरलं की संपतात. मिनरल्स ऑइल्स म्हणजे काय, तर आपण पेट्रोल डिझेल समजा उदाहरण घेऊया, एकदा वापरलं की ते संपून जातात आणि त्याचे लिमिटेड साठे आहेत निसर्गामध्ये. एकदा ते संपलं की आपण ते परत बनवू पण शकत नाही. आणि ठराविक अमाऊंटमध्ये जे उपलब्ध आहे निसर्गामध्ये ते आपण आता संपवून टाकल्यावरती आणि परत ते संपणार तर आहेच, पण त्याच्यामुळे हवेचं प्रदूषणसुद्धा होत आहे.
त्याच्यामुळे आपण काय हे होऊ नये म्हणून आपण काय करायला पाहिजे, तर आपण काय करायला पाहिजे, इट इज नेसेसरी टू ब्रिंग इन टू द यूज ऑफ अदर सोर्सेस ऑफ एनर्जी सच ॲज सोलर एनर्जी, wind energy which are available in plenty and which do not cause pollution. म्हणजे याला पर्याय म्हणून आपण सौर ऊर्जा, सोलर एनर्जी, वाइंड एनर्जी म्हणजे विंड एनर्जी म्हणजे पवन चक्क्या, पवन ऊर्जा म्हणतात बघा, ऊर्जा, याचा वापर वाढवला पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल, आपलं पोल्युशन पण कमी होईल आणि जे इंधन आहेत त्याचेसुद्धा बचत होईल. ऑल लिव्हिंग थिंग नीड शेल्टर लाईक ह्युमन. सम अदर लिव्हिंग थिंग ऑल्सो बिल्ड शेल्टर युजिंग व्हेरियस मटेरियल in their environment, but last year we saw that shelter are eco-friendly and temporary. We should also be able to make permanent house that are eco-friendly. म्हणजे बघा, आपल्यासारखेच इतर प्राण्यांना सुद्धा, सजीवांना गरज असते, कसली, घराची गरज असते. मग ज्यांचे पण ते शेल्टर बनवतात, बघितलं ना आपण गेल्या लास्ट 3rd स्टँडर्डला पण बघितलेलं आहे शेल्टर म्हणून आपण एक लेसन, 4th स्टँडर्डला पण बघितलेलं आहे. पण त्यांचे शेल्टर कसे असतात, घरटं बांधलं तर ते कसं असतात, टेम्पररी असतात, बरोबर आहे. पण आपण सुद्धा, आणि ते इको फ्रेंडली असतात त्यांचे शेल्टर, तर आपण सुद्धा इको फ्रेंडली शेल्टर बांधू शकतो की जे परमनंट असतील. पुढे तुम्हाला उदाहरण दिलेत बघा, सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इको फ्रेंडली हाऊस. हे बघा, इथे बाजूला तुम्हाला इको फ्रेंडली हाऊस दिलेलं आहे. याच्यामध्ये जास्तीत जास्त टाकाऊ वस्तूंचा वापर केलेला आहे. बघा, इथे तुम्हाला इको फ्रेंडली हाऊस दिलेला आहे. तसंच तुम्हाला इथे अंडर वॉटर शेल्टर बघा, अंडर वॉटर शेल्टरमध्ये हा एक वॉटर टुरिझम हॅज नाऊ बिकम ॲन इम्पॉर्टंट ऑक्युपेशन इन सम प्लेस. म्हणजे हा एक टुरिझम, जलपर्यटन हा एक महत्त्वाचा हे आहे. समुद्राच्या खाली असं निवारा तयार केला जातो आणि तिथे घरासारखं घर असतं. हे कुठे आहे माहिती आहे का, समुद्राच्या खाली. बघा, खिडकीतनं बघितलं तर तुम्हाला इथे समुद्राचे नजारा दिसू शकतो. कुठे आहे हे बघा, इन द कोस्टल रिजन ऑफ युरोप अँड नॉर्थ अमेरिका. म्हणजे युरोप, उत्तर अमेरिका येथील किनारी भागात हे पाहायला मिळतात. बघा, इथे पुढे काय सांगितलं आहे, डू यू नो मध्ये the city of Mumbai comprises 7 islands. The portion of water bodies between them were filled with stone and earth to create land. Later settlement, road and industry were developed on this land. Because the reclaimed land is in the low-lying area, it is easily get water-logged when there is heavy downpour. म्हणजे बघा, मुंबई हे 7 बेटांचं शहर वसलेलं आहे. इथे काय केलेलं आहे, दगड आणि मातीचा भराव घालून जमीन तयार केलेली आहे. जिथे पाणी होतं तिथे काय केलेलं आहे, दगड आणि मातीचा भराव केलेला आहे आणि त्याच्यामुळे तो जलभाग बुजवून टाकलेला आहे. आणि कधीही थोडासा पाऊस आला की मुंबई पाण्यामध्ये भरते. का भरते, कारण तिथे ऑलरेडी पाण्याच्या जागी दगड आणि हे करून रस्ते तयार केलेले आहेत. त्याच्यामुळे जरासा पाऊस आला की त्याची पाणी साचून राहतं. बघा, इथे तुम्हाला दिलेला आहे ग्रुप ऑफ 7 आयलँड आणि मुंबई सिटी, म्हणजे 7 बेटांचा समूह मुंबई सिटी. आणि पुढे दिले बृहन्मुंबई मेट्रोपॉलिस, म्हणजे महानगरपालिका. 7 बेटांची बनून मुंबई सिटी बनलेली आहे. बघा, आधी इथे पाणी होतं ना, त्या पाण्यावरती भराव टाकून सिटी तयार झालेली आहे. त्याच्यामुळे जरासं पाणी आलं किंवा पाऊस पडला तरी ह्या सिटीमध्ये पाणी भरतं. इथे आपला हा लेसन कंप्लीट झालेला आहे.